पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांबा 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 काय हो हेल्मेट कुठे? अहो शिकलेले दिसताय, नियम माहिती आहे ना? मागे बसणाऱ्यांनी सुद्धा हेल्मेट घालायचं असतं। मला नियम माहिती आहे। नियमाचं जाऊ द्या, स्वतःच्या सेफ्टीसाठी तरी घाला। मॅडमने हेल्मेट घातले, तुम्ही का नाही घातलं? आजकालची मुलं सुद्धा मुलींसमोर हिरोगिरी करतात। हो एक मिनिट, मनात येईल ते बोलू नका। आणि कसली हिरोगिरी? ही माझी कोणी नाही। अहो गाडी थांबली ना तेव्हा तुमचा हात मुलीच्या खांद्यावर होता। काका मी सांगते, ऍक्च्युली तुम्ही जसं समजताय ना तसं काही नाहीये। हे माझे बॉस आहेत। अच्छा, म्हणजे बॉसने हेल्मेट घालायचं नाही असं काही नियम आहे का? त्याचं झालं असं, यांची गाडी बंद पडली आणि मी यांना लिफ्ट दिली, पण माझ्याकडे एक एक्स्ट्रा हेल्मेट आहे। एक मिनिट, उतर। हे बघा। वा, हे हेल्मेट काय दाखवायला ठेवलंय? हो ते डोक्यावर घाला ना। घाल डोक्यावर। हे लेडीज हेल्मेट आहे, मी नाही घालणार। लेडीज स्कूटर चालवते ते चालतं तुम्हाला, आणि लेडीज हेल्मेट घालायला काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, तुम्ही माझा टाइम वेस्ट करू नका। तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे। साहेब कुणीही असा, फाईन भरायला लागेल, नाही तर गाडी साईडला घ्या। भर आता फाईन, नाहीतर तुझा वेळ आणखी वाया जाईल। ऍक्च्युली माझ्याकडे कॅश नसते। माझ्याकडे आहे, भरते। आता तरी हेल्मेट घाला। हो जैन सर, हा आलो आलोच। सांगत होते ना तुला हेल्मेट घाल म्हणून, पण तू कधी ऐकतोस कोणाचा? तू मला लिफ्ट दिलीच कशाला? तो विजय येत होता ना कार घेऊन। एक तर तुझी मदत केली, वरनं मी फाईन भरला। आजवर आहे ना एकदाही फाईन भरलेला नाहीये मी। अण्णा म्हणतात की सगळे रूल्स पाळावेत, आणि मी तर ट्रॅफिक सिग्नल तोडतच फिरतो ना। अच्छा, मला वाटतं तू आपली पहिली भेट विसरलास। वन वे मधून गाडी टाकली होतीस ना तेव्हाही चूक तुझीच होती, त्यामुळे ऍक्सिडेंट झाला होता। त्या दिवसाची आठवण करून देऊ नकोस, कारण तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता। अरे तो दिवस माझ्याही आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे। तेव्हापासून जो मागे लागलायस, तू लागलाच। व्हॉट? काही नाही, खूप नुकसान झालं होतं माझं त्या दिवशी। आणि भरपाई पण केली होती मी। केली होती म्हणजे? अरे करावीच लागली असती, कारण त्या दिवशी चूक तुझी होती, आणि आजही चूक तुझीच आहे। फाईनची जी अमाऊंट आहे ना, ती अकाउंट्स डिपार्टमेंट कडनं रिइंबर्स करून घे। बाप रे, किती इगो आहे रे तुझ्यात। तुझी टीम तरी कशी सहन करते तुला? माझ्यात लीडरशिप अबिलिटी आहे, उगाच अवॉर्ड्स नाही मिळत मला। मग तुला आहे ना, तुला सगळ्यात खडूस बॉसचा अवॉर्डही मिळायला पाहिजे। आणि तुला प्रॉब्लेम क्रिएटरचा, कारण तू आलीस की प्रॉब्लेम होतोच। कॉलर सोड सोड। काका काका हो, काय करताय? कॉलर सोडा, ते माझे बॉस आहेत। असं असतो बॉस? अरे कोण आहेस तू? काका सोडा ना, काका। हा काका आहे तुझा?
मी कुणाचा काका किंवा मामा असू शकत नाही. तुझं काय, कसा वागतोस महिलांशी, आवाज वाढवतोस, भांडतोस त्यांच्याशी. महिलांवर झालेला अन्याय मला अजिबात सहन होत नाही. डोकं फिरतं माझं. समोर कुणीही असला तरी. काका काका प्लीज कॉलर सोडा ना प्लीज. वयाने मोठा आहेस ना म्हणून सोडतोय, नाहीतर इथेच फोडला असता तुला. वेदांत, अमूल्य याला सांग मी 7 वर्ष जेलमध्ये शिक्षा भोगून आलोय. ते दिसतच आहे. तुझ्यासारखी माणसं ना जेलमध्येच राहिली पाहिजेत. मगापासून तुला अहो जाहो म्हणतोय आणि तू मला सरळ अरे तुरे म्हणतोय. त्या मोठ्या माणसाची कसं वागावं काही शिकवलं नाही वाटतं. तुझ्यासारख्या रानटी माणसाशी ना असंच बोललं पाहिजे. मला कळत नाही तुला जेलमधनं बाहेर कसा काढला. माझं सोड, तुझं बघ. कसं वागतोस तू. नीट वाग महिलांशी. तू त्या आहेत म्हणून आपण आहोत. सन्मान कर त्यांचा. मान ठेवायला शिक. हे बघ, मला शिकवू नकोस हा. मी मानानेच वागतो, पण असं जर कोणी अपमान केला तर मी बघत बसणार नाहीये. तुझ्या सारख्यांशी बोलण्यात काही अर्थ नाही. अमूल्य काय भानगड काय झाली होती. आम्ही बघून घेऊ. आमचा पर्सनल मॅटर. पर्सनल असो नाही तर सार्वजनिक. इथे मुलींचा मॅटर, इथं मी लक्ष घालणार. तिला ओळखतो मी, अण्णांची मुलगी आहे ही. काका हे बघा, हा माझा बॉस आहे. मी काम करते त्यांच्या ऑफिसमध्ये. हा भावचा तुझा हा असला त्याच्याकडे काम करतेस तू. तुला डॉक्टर व्हायचंय ना. ए हिच्याशी नीट वाग. युनियनची माणसं पाठवीन मी तुझ्याकडे. मला युनियनची धमकी देतोस. मला युनियनची धमकी. जे करायचंय ते कर. मी घाबरत नाही कोणाला. असल्या उद्धट माणसाकडे काम करायची अजिबात गरज नाही. राजीनामा दे. ए तिला गरज नाही नोकरीची. जातो. चावी कुठे गेली. आत राहिली का. ओ गॉड, टेंडरची फाईल माझ्याकडे. चावी पडली की काय कुठे. काय झालं. काही प्रॉब्लेम आहे का. नाही प्रॉब्लेम. इथे जवळपास कुठे मेकॅनिक असेल का. नाही माहित नाही. मी तर इलेक्ट्रिक बाईकवर येतो. कारचं आपल्याला काय माहित. अरे माझ्या गाडीची चावी हरवली आहे. चावी. चावीसारखी वस्तू सांभाळता येत नाही. कुठे लक्ष कुठे असतं तुमचं. आर्टिमिस च लेक्चर आहे माझं. आर्टिमिसला मिस नाही करत मी कधी. दादाने पहिल्यांदा एवढं मोठं काम दिलंय आणि मी केला घोळ. विजय. हॅलो. हा विक्रांत सर, कुठे आहेत तुम्ही. अरे मी बेकार अडकलोय रे. गाडीची चावी हरवली माझ्या. चावी हरवली. कुठे आणि तुम्ही कुठे आहात. मला आधी सांग, ते स्टीलच्या पट्टीने लॉक उघडता येतं का. हो पण ते जमायला हवं ना. आणि ऐक ना, इथे कुठे स्टीलची पट्टी मिळेल तर घेऊन ये ना. हा मी बघतो. काका तुम्ही काळजी करू नका. मी आणि माझे बॉस आहेत ना, आम्ही नेहमी असेच भांडत असतो. आणि तो माझ्यावर किती ओरडला ना तरी शेवटी जिंकते मीच. काय काय झालं ते मला सविस्तर सांग. नाही नाही, काही विशेष नाही. मी घरून ऑफिसला जायला निघाले आणि वाटेत बघते तर ह्याची गाडी बंद पडली होती. तर मी ह्याला लिफ्ट दिली.
ह्याने हेल्मेट घातलं नव्हतं म्हणून आम्हाला ट्रॅफिक पोलिसने पकडलं आणि मग काय, मग बसला फाईन. फाईन मला भरावा लागला म्हणून आमच्यात वाद झाला, बाकी काही नाही. नियम तू तोडलास, फाईन तिलाच भरायला लावलास आणि पुन्हा तूच डाफरतोस. बायकांशी नीट वागा तू. जो बायकांच्या वाटेला जातो ना त्याला बरोबर सरळ करतो. काका राहू दे ना. आज सविस्तर ओळख होईलच. लहान आहेस फार, होईल ना हँडल. हो काका, तुम्ही बिनधास्त जा. हा ए सूट बूट. परत जर हिला त्रास दिलास ना, तू आहे आणि मी आहे. हे मी दुसऱ्यांदा नियम नाही मोडणार या. काय झालं विक्रांत? मुळे सांगत होता तुझ्या गाडीची चावी हरवली म्हणून. असा कसा रे तू? आज एवढं महत्वाचं तुझं टेंडरचं काम होतं आणि मग तू गाडी इथेच ठेवून जायचं ना. अगं फाईल्स गाडीत आहेत, टेंडरचे पेपर्स आहेत त्यात. तू ना आज इथे यायलाच नको होतं. एवढं महत्वाचं काम असताना तू इथे बेस्ट विशेस घ्यायला आला होतास. सॉरी. ठीक आहे, पाणी पी. ऐक ना, स्टीलची पट्टी मेल का त्याने उघडेल डोर. हा पण तेच म्हणत होता. बुरे इंद्र. इंद्र, दे त्याला स्केल. हा हा. उघडताय का? नाही जमत आहे. तुम्हाला माझ्या गाडीवर सोडू का मी? अरे मी ऑटोने पण जाऊ शकतो, पण फाईल गाडीत आहे ना. फाईल घेतल्याशिवाय मी ऑफिसला जाऊ शकणार नाही. ते जवळपास कुठला मेकॅनिक असेल का? इंद्र, बघ ना जरा जवळ कुठेतरी मेकॅनिक मिळतोय का? चल पटकन जा, अर्जंट आहे. हो हो मॅम. असं नको करत जाऊस विक्रांत. एवढ्या महत्वाच्या दिवशी का सगळा गोंधळ झालाय. आता सगळे ऑफिस मध्ये वाट बघत बसले असतील तुझे आणि ते मला चुकलंय माझं, पण काय करू मी. दादा तर चिडणार आहे माझ्यावर. मग तू एक काम कर ना, दादाला आत्ताच फोन करून सांगून टाक की चावी हरवली आहे म्हणून. मी दादाला ऑफिसला जातोय असं सांगितलं होतं आणि इथे आलो. त्याला हे कळलं ना तर अजून भडकेल तो. या दादा, हे बघा ना, हे लोक उघडा ना. दादा उघडतंय का? उघडला. उघडला. थँक्यू सो मच दादा. किती झाले? 400 रुपये.
थँक्यू या, खूप वेळेला आलात तुम्ही. आरती, थँक्यू सो मच. मी पण तर हेल्प केली. थँक्यू. बरं मी निघतो आता, उशीर होईल नाही तर. मला इकडनं ऑटो कुठनं मिळेल? मी एक काम करते, मी तुला पटकन सोडते. अरे चावी तर इथेच आहे. तुम्ही नीट शोधलीच नाही. कुठे? हे काय? चल निघतो मी, दादा वाट बघत असेल. ओके बाय. नीट जा आणि सावकाश, उगाच उशीर झालाय म्हणून स्पीड मध्ये चालवू नकोस. हो. व्हॉट? आमच्या कंपनीचं टेंडर अजून पोहोचलेलं नाहीये. नो नो नो, दिस इज इम्पॉसिबल. तुम्ही ना एक काम करा, तुम्ही तुमच्या स्टाफला नीट चेक करायला सांगा. हे शक्य नाहीये मी म्हणतोय ना. ओके, मी बघतो. विजय, हा सर इथे लवकर. टेंडर अजून पोहोचलं नाही. सर ते काय? विक्रांत कुठे? सर तेच सांगतोय मी, विक्रांत सर अजून आलेच नाहीयेत. अजून आलेच नाहीत म्हणजे? अरे 3 तास झाले त्याला घरातून निघून. 3 तास. फोन लाव त्याला. सर मी फोन केला होता त्यांना, तर ते म्हणाले की माझ्या गाडीची चावी हरवली म्हणून ते नाही आले. हे मला आधी सांगता नाही आलं. मी गाडी पाठवली असती. बरं ती फाईल कुठे? सर ती फाईल पण गाडीमध्येच आहे आणि गाडी लॉक आहे सर. आणि गाडी लॉक आहे म्हटल्यावर सर मी तरी पुढे काय बोलणार ना. सर मी कॉल करतो सर. 1 मिनिट. सर फोन पण नाही उचलत आहेत. विजय, 1 वाजता सबमिशन होतं. आता किती वाजलेत? किती वाजलेत? टेंडर पोहोचणार आहे का वेळेत? दादा कुठे होतास? किती वाजलेत विक्रांत? 1 वाजता टेंडर सबमिट करायचं होतं. 1 वाजता. फाईल दाखव. रेडी आहे? काही फिगर्स घ्यायचे आहेत ऑफिसमधून, पण गाडीची चावी हरवली म्हणून लेट झाला. विक्रांत, हाऊ कॅन यू बी सो केअरलेस? तुला घरातून निघून 3 तास झालेत. सकाळपासून कुठे गेला होतास? आणि हे काम तुला आधी नाही करता आलं? मी लगेच भरून देतो. व्हॉट लगेच भरून देतो विक्रांत? ते गव्हर्नमेंट ऑफिस आहे. तिथे 1 मिनिट जरी उशीर झाला ना, हे कारण इनफ आहे टेंडर रिजेक्ट करायला. अरे एकेका टेंडरसाठी जीव तोडून मेहनत केली पाहिजे विक्रांत. माझी पण गाडी बंद पडली होती, पण मी पोहोचलोय ना वेळेत तिथे. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुला वेळेची किंमत नाहीये विक्रांत. अरे 200 करोडचा प्रोजेक्ट आहे हा. 200 करोड. आणि हा जर आपल्या हातून गेला तर आपलं किती नुकसान होईल कळतंय का तुला? हे टेंडर जर पोहोचलं असतं आणि मग रिजेक्ट झालं असतं ना, तर गोष्ट वेगळी होती. मी काहीच बोललो नसतो. पण आपलं टेंडर सबमिट होत नाहीये. हा निव्वळ मूर्खपणा आहे विक्रांत. विक्रांत, अशा चुका का होतात माहिती? कारण तुझं अर्ध लक्ष फोन मध्ये असतं. हे काम जर मी विजयला दिलं असतं ना, तर हे त्यांनी वेळेत पूर्ण केलं असतं. आय गॅरंटी इट. पण तू ही जबाबदारी घेण्यासाठी रेडी नाहीयेस. आपल्या कंपनीची एक पोझिशन आहे, रेप्युटेशन आहे, इमेज आहे. त्यासाठी फक्त मी दिवस रात्र काम करायचं आणि तू पहिल्यांदा विक्रांतवर विश्वास ठेवला, जबाबदारी दिली आणि पहिल्यांदा असं होतंय माझ्या कंपनीचं टेंडर सबमिट होत नाहीये. आता मार्केटमध्ये या गोष्टीची चर्चा होणार आणि तो ऑफिसर मला खिजवायला नक्की कॉल करेल.